कांबळेश्वर तालुका बारामती जिल्हा पुणे येथील नीरा नदीच्या काठाला आपण बघितलं की नदीला फार मोठा पूर आलेला आहे. धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. भाटघर बीड या धरणातून पाणी या नीरा नदीला येत असताना मोठा पूर आल्यामुळे 2 दिवस येथील फलटणला जाणारा रस्ता कांबळेश्वर ते फलटण याचा संपर्क तुटलेला आहे. नदीच्या पुलावरून जवळपास 5 ते 6 फूट पाणी सुरू आहे. येथील प्रसिद्ध भिवाई मंदिर पाण्याखाली आहे, दर्शन बंद झालेले आहे. असं असताना याच परिसरामध्ये 2 तालुक्यांचा संपर्क तुटलेला आहे. पलीकडे फलटण तालुका आहे, पर्याय मार्गाने आपल्याला सांगलीवरून जाता येतं. यात कांबळेश्वर आणि फलटणचा संपर्क मात्र तुटलेला आहे. असं असताना एवढं 2 दिवस पाणी बंधाऱ्यावरून वाहत असताना या परिसरात आमच्या असं लक्षात आलं की भिवाई मंदिर परिसरात एक वडाचं झाड आहे, ज्या ठिकाणी आपण शूटिंगला ते झाड वापरतो बऱ्याच वेळा. पाटील तिथं उलटे लटकले होते त्या झाडाला आणि त्या झाडाच्या अलीकडे साधारण 100 फुटाचं अंतर आहे. 100 फुटाचं अंतर ह्या कडेपासून त्या झाडापर्यंत आहे. तिथून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहत आहे आणि अशा परिस्थितीत त्या ठिकाणी कुत्रा अडकलेला आहे, बसलेले 2 दिवस उपाशी. तर आमचा बराच प्रयत्न चालू आहे किंवा त्या ठिकाणी कसं पोचता येईल. आम्ही प्रयत्न तर करणार आहोत. त्या ठिकाणी जाणं शक्य झालं तर आम्ही त्या कुत्र्याला चारा पाणी देऊ शकतो. कुठं आणलाय का चपात्या, पाऊ, भाकरी अशा पद्धतीने त्याचं खाद्य आम्ही आणलेलं आहे ते देऊ शकतो. कुत्रा आमच्यासोबत येणं शक्य असेल तर त्याला आम्ही घेऊन पण येण्याचा प्रयत्न करणार आहे. बघूया हा प्रयोग आपला यशस्वी होतो. काय बाळासाहेब तयार आहे का? सुभाषराव चला मग काय लागतं प्रेम काय.
पद्धतीने कांबळेश्वर नीरा नदीमध्ये एक रिस्की ऑपरेशन जे आम्ही तिघांनी मिळून केलं. योगायोगात शूटिंग नव्हतं, तिघजण बसलो होतो एका जागेवरती स्टोरीवरती. कोणीतरी येऊन सांगितलं नदीला पाणी भरपूर आलेलं आहे आणि 2-3 दिवसापासून त्या झाडाखाली कुत्रा अडकलेलं आहे. मग हे मित्रपरिवार म्हणले चला प्रयत्न तर करू, नाही तर आपण तरी जिवंत माघारी येऊ. अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न केला. आता 8 दिवस पाणी वसरलं नाही तरी चालतंय. आम्ही ज्या पद्धतीने रिस्क घेतली तशी कोणी रिस्क घेण्याचा प्रयत्न करू नका. घेतली तर काळजी घ्या, तशी की आम्ही काळजी घेण्याचा प्रयत्न केला. हे कुत्रं एवढं समाधान दिसतं आमच्या ओळखीचं नाही. वाटतंय 3-4 दिवसापासून ते उपाशीच होतं. आतमध्ये गेल्यानंतर त्याला आम्ही जेवण भाकरी टाकली, पाव दिले, पण त्यांनी खाल्ले नाही. मात्र कडेला येतात त्यांनी 2 चपात्या खाल्लेल्या आहेत आणि ते समाधानी झालेले आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही पण समाधानी झालेलो आहे. एक आज पुण्याचं काहीतरी काम झालं, सुभाषराव सांगा की. आपण पुण्याचं काम करत असतो, परंतु थोडी रिस्क पण होती की तिथपर्यंत जाता येते, कारण पाण्याचा प्रवाह पण होता. सगळ्यांनी जात न जाता दोघाला आत सोडण्याचं आणि बाहेर काढण्याचं काम करतो. ते पण काम महत्वाचं आहे. ते तर लय महत्वाचं. आत सोडून ते नुसतं दिलं कडेला कसं आहे, बाळासाहेब उद्या काय कीर्तन सांगितलं घेऊन येला. अशा पद्धतीने एक व्हिडिओच्या माध्यमातून नुसती प्रसिद्धी व्हावी, चमकावं ह्याच्यासाठी हा व्हिडिओ केलेला नसून तुम्हाला विनंती की अशा पद्धतीने जर आपापल्या परिसरामध्ये आपला जीव वाचवून इतरांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न होऊ शकतो का, अशा पद्धतीने प्रयत्न करा. आणि शासनाला अशा पद्धतीने फार रिस्की काम असेल तर ती सूचना द्या. त्यांचं ते एक पथक असतं. हां, आपत्ती व्यवस्थापन हे महाराष्ट्रामध्ये काम करत असतं. ते त्या ठिकाणी पोचल्याशिवाय राहत नाही. बोला का नुसतं काय दम भरला. बाळासाहेब 1-2दा निसटले होते, पण जिथं विषय गंभीर तिथं जांडा चौकडीच्या करामध्ये खंबीर. असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद.